channels Amit Koikar Academy. Now we are going to learn about the remaining part of the question. Okay, question number up to 5th पर्यंत झालेला आहे. आपले क्वेश्चन नंबर 6 पासून स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. आणि जो काही प्रीवियस जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 6 टाकलाय चुकून. ठीक आहे. पण ऍक्च्युअली क्वेश्चन नंबर 6 इथं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 प्रीवियस व्हिडिओ मध्ये झालेला आहे. 6 झाला नाही आपला. फक्त तिथं जे काही नंबरिंग आहे ते चुकलेले आहे माझी. ठीक आहे. आणि ज्यांनी कोणी पहिले प्रीवियस व्हिडिओ बघितला नसेल प्लीज पहिले प्रीवियस व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर ना हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. वर आय आयकॉन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा. प्रीवियस व्हिडिओ तिथे टाकलेला आहे. आणि प्लस फिजिक्सचे जे काही ऑसिलेशन आहे, ऑसिलेशनचे सगळे कन्सेप्ट जे काय आहेत ते क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे. फक्त न्यूमरिकल राहिलेलं आहे. न्यूमरिकल पण होतील. त्याच्यानंतर ना करंट इलेक्ट्रिसिटी स्टार्ट होईल. ठीक आहे. आणि हे जे कोणी चॅनल नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी आण देतो. बघा आता ह्याच्यात काय करायचं, प्रूव्ह दॅट मध्ये इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट ए क्यूब साइन बी मायनस सी प्लस बी क्यूब साइन सी मायनस ए प्लस सी क्यूब साइन ए मायनस बी इक्वल टू 0 प्रूफ करायचं आहे. ठीक आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला प्रोजेक्शन रूल माहिती पाहिजे. ठीक आहे. प्रोजेक्शन रूल काय असतं, समजा ए स्क्वेअर आहे तर काय लिहितो आपण, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे त्याच्या पुढचे दोन टर्म द्यायचे बी आणि सी. ठीक आहे. मायनस काय करणार, कॉस टी. ठीक आहे. एक मिनिट, मायनस 2 बी इंटू सी कॉस, इथं अँगल काय, इथं सी लिहायचं. ठीक आहे. ही टर्म इकडे शिफ्ट करा म्हणजेच काय होणार, ट्वाइस ऑफ बी सी कॉस सी इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ए स्क्वेअर तिकडे शिफ्ट करा दॅट इज मायनस ए स्क्वेअर. ओके. मल्टिप्लायला तिकडे गेला डिवाइड 2bc. ठीक आहे. सगळी व्हॅल्यू वर लिहिलेली. हे तुम्ही परत बोलू नका हे कुठून आले, कुठून घेतले, ते प्रोजेक्शन रूल मधून घेतलंय. ठीक आहे. बघा नाव नेक्स्ट, बघा कॉस ची व्हॅल्यू ही आहे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. कॉस बी ची ही व्हॅल्यू, कॉस सी ची ही व्हॅल्यू. बघा काय काय लागणार आपल्याला. लेट आपण लेफ्ट हँड साइड सॉल्व करू. ठीक आहे. एक एक व्हॅल्यू घेऊन सॉल्व करताना बघा कसं घ्यायचं. लेट ए क्यूब साइन बी मायनस सी. ठीक आहे. इक्वल टू ए क्यूब तसाच साइन बी मायनस सी, त्याचा फॉर्म्युला यूज करा. काय येतं, साइन एकदा बी येणार. हा पण आपल्याला हे पण लागते ना, साइन रूल पण लागेल, पण पहिले मी ते कन्सेप्ट लिहितो. ठीक आहे. ए क्यूब साइन बी इंटू कॉस सी, मायनस आहे तर मायनस येणार. ठीक आहे. कॉस बी इंटू साइन सी, साइन सी. ठीक आहे. पण वी नो दॅट माहिती असेल तुम्हाला साइन रूल काय येतं, साइन ए अपॉन ए इक्वल टू साइन बी अपॉन बी इक्वल टू काय नाही तर साइन सी अपॉन सी इक्वल टू के. पण तुम्ही काय बोलत असणार की आपण तर हा फॉर्म्युला शिकलाय, ए अपॉन साइन ए. ठीक आहे. बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी इक्वल टू के. बरोबर का. तरी मी साइन रूल असा लिहिलाय, समजतंय का. ह्याला काही रिव्हर्स केलं तर काही फरक नाही पडणार कारण इकडं कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. खालची टर्म वर न्या, वरची टर्म खाली आणा, हे वर हे खाली. ठीक आहे. काही चेंजेस होणार नाही त्याच्यामध्ये, राईट साइड फक्त तीच राहील. ओके. मी साइन रूल लिहिताना असं लिहिलंय, काही चेंजेस होणार नाही. ठीक आहे. बघा आता साइन ए काय ना, साइन ए म्हणजेच काय, ए ने ह्याला मल्टिप्लाय करा ए के. ठीक आहे. बी म्हणजेच काय, साइन बी म्हणजे इक्वल टू बी ने केला मल्टिप्लाय करा बी के. ठीक आहे. साइन सी दॅट इज सी के. समजतंय का. मग आता ही व्हॅल्यू इथं पुट करूया. नाव हेच व्हॅल्यू घेता टेक LHS असणार. टेक ही व्हॅल्यू घेतली होती ना आपण, ए क्यूब साइन बी, साइन बी म्हणजे काय, दॅट इज बी के. ओके. बी के इंटू कॉस सी, कॉस सी ची व्हॅल्यू काय, ही व्हॅल्यू आहे. ठीक आहे. ही व्हॅल्यू इथं पुट करतो. काय काय इथं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ ए बी. ठीक आहे. ही व्हॅल्यू इथं पुट केली. मायनस मायनस कॉस बी ची व्हॅल्यू काय, दॅट इज सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ सी ए. ठीक आहे. साइन सी ची व्हॅल्यू,
सी के व्हॅल्यू आहे, इथे येणार सी के. ठीक आहे, ब्रॅकेट कम्प्लीट. बघा हा बी कॅन्सल, अजून काय कॅन्सल होणार, हा सी कॅन्सल, इथं 2a, इथं पण 2a राहिला. आता काय काय करणार, ए क्यूबने आतमध्ये मल्टिप्लाय करून टाकतो. ठीक आहे, बघा ए क्यूब इन ब्रॅकेटमध्ये काय राहणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ ए मायनस काय राहिलं अजून, ए क्यूबनी तर मल्टिप्लाय करायला लागेल ना. ठीक आहे, के पण राहिला ना, त्याच्यासोबत के पण राहिला. ठीक आहे, के पुढे लिहितो, ए क्यूब इथं लिहितो. इन ब्रॅकेटमध्ये काय ना, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2a. ठीक आहे, ही व्हॅल्यू येणार. ए क्यूब एक ए कॅन्सल, अजून काय काय कॅन्सल होणार, एक ए कॅन्सल, एक ए कॅन्सल. आता काय काय कॉमन काढू, के आणि ए स्क्वेअर कॉमन, के आणि ए स्क्वेअर कॉमन, म्हणजेच काय काय राहणार इथं, के ए स्क्वेअर कॉमन काढला. बघा ब्रॅकेटमध्ये काय काय राहणार, ए स्क्वेअर प्लस हा 2 पण बाहेर काढतो कॉमन, 2 पण बाहेर कॉमन येणार. ठीक आहे, दोघांचा 2 बाहेर कॉमन येणार. ना ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. नाव काय राहिलं इथं, अजून काय काय, हे मायनस आतमध्ये जाणार. ठीक आहे, मायनस आतमध्ये मायनस सी स्क्वेअर, पुढे काय येणार, मायनस प्लस मायनस येणार, मायनस ए स्क्वेअर आणि मायनसचं प्लस होणार, प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, राहिलं काय इथं, हे फॉर्म्युले तर व्यवस्थित लक्षात ठेवा ते, के बाय ए स्क्वेअर, के ए स्क्वेअर बाय 2 इन ब्रॅकेटमध्ये काय काय कॅन्सल होणार, हे कॅन्सल, किती बी स्क्वेअर झाले, दॅट इज 2b स्क्वेअर झाले. इथे येणार ट्वाइस ऑफ बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ऑफ सी स्क्वेअर. ठीक आहे, 2 कॉमन काढा, 2 कॉमन काढलं तर 2 कॅन्सल होणार. ठीक आहे, के ए स्क्वेअर बाय 2 कॉमन राहिलं काय, बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, 2 गेट कॅन्सल, दॅट इज के ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ठीक आहे, ह्याला इक्वेशन 1 देतो. हां, पहिल्या एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या, त्याच्यानंतर सांगतो काय करायचं. ओके, आता बघा काय इथं, ए क्यूब साइन बी मायनस सी आहे. ठीक आहे, जरासा ऑब्झर्व करा, इथं ए क्यूब आहे, इथं ए स्क्वेअर आहे. ठीक आहे, इथं साइन बी मायनस सी आहे, इथं बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर आलंय. ठीक आहे, ऑब्झर्व करायचं आपल्याला. मग सिमिलरली काय घेणार आपण, बी क्यूब साइन सी मायनस ए. ठीक आहे, ह्याच्यासाठी काय येणार, सेकंड टर्मसाठी आता सॉल्व करत नाही बसायचं, खूप मोठं होईल ते. म्हणजेच काय म्हणत, ह्याची व्हॅल्यू काय येणार, इथं काय के तर येणार आहे, ए स्क्वेअर म्हणजे इथे ए क्यूब होता, इथे ए स्क्वेअर, इथं काय बी क्यूब आहे म्हणजे इथे बी स्क्वेअर येणार, सी मायनस ए म्हणजेच काय करणार तुम्ही, सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ठीक आहे, हा स्मॉल घ्यायचं इथं आणि इथे येणार ए स्क्वेअर. ठीक आहे, नाव ऑल्सो ह्याची व्हॅल्यू काय येणार, सी क्यूब साइन ए मायनस बी, ह्याची व्हॅल्यू काय येणार के. पुढे नेक्स्ट सी क्यूब आहे, सी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यांना ऍड करा, मग आन्सर आहे. ठीक आहे, टेक एल एच एस. ठीक आहे, एल एच एस काय इक्वल टू ए क्यूब साइन बी मायनस सी, ओके, प्लस बी क्यूब साइन सी मायनस ए प्लस सी क्यूब साइन ए मायनस बी. ठीक आहे, एल एच एस घेतला आपण. आता एक मिनिट हे रफ करतो, हे सेकंड आणि हे थर्ड. ठीक आहे, आता व्हॅल्यू पुट करतो, ह्याची व्हॅल्यू काय देते, दॅट इज के ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ह्याची व्हॅल्यू काय होती, इथं लिहिले बघा आपण, के बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ह्याची व्हॅल्यू इथं आहे के सी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. के तर कॉमन येणार. ठीक आहे, के कॉमन येणार म्हणजेच काय काय आलं तर के कॉमन इन ब्रॅकेटमध्ये ह्यानी याला मल्टिप्लाय करा, ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस के कॉमन काढलाय, बी स्क्वेअरने सी स्क्वेअरला मल्टिप्लाय, बी स्क्वेअर सी स्क्वेअर इथं प्लस
बी स्क्वेअर ए स्क्वेअर, ठीक आहे, बी स्क्वेअर ए स्क्वेअर. नाव इथं प्लस सी स्क्वेअर ए स्क्वेअर, आणि इकडे मल्टिप्लाय करा सी स्क्वेअर बी स्क्वेअर. ठीक आहे, काय काय कॅन्सल होतं बघा आता. बी स्क्वेअर ए स्क्वेअर कुठे आहे, बी स्क्वेअर, ओके, इथं मायनसचं चिन्ह कसं काय जात नाहीये, प्लस ए, हे तर कॅन्सल होणार का. काय काय राहिलं इथं आता, बी स्क्वेअर सी स्क्वेअर, ओके, ही टर्म कॅन्सल, प्लस मध्ये इथं मायनस मध्ये. नाव अजून कोणची टर्म कॅन्सल होईल, ए स्क्वेअर, ही टर्म कॅन्सल, ओके, याने इकडे मल्टिप्लाय केलं, हा इथं मायनस येणार ना, इथं मायनस येणार, ही टर्म आणि ही टर्म गेट कॅन्सल. म्हणजेच काय ना, पूर्ण टर्म कॅन्सल होते. दॅट इज के इन ब्रॅकेट मध्ये 0, दॅट इज 0, हेन्स RHS. ठीक आहे, इथं फक्त साइन कन्व्हेन्शनचा जरासा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, व्यवस्थित केलं तर आन्सर येईल, नाहीतर गोल होईल परत. ठीक आहे, व्यवस्थित करायचं, प्लस मायनस कुठे तरच हे सगळं कॅन्सल होतील, मग आन्सर 0 होईल. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. 7 काय दिलाय, इन ट्रायंगल ABC इफ कॉट A कॉट B कॉट C आर इन AP. ठीक आहे, हे गिवन दिलं तुम्हाला. देन शो दॅट A स्क्वेअर B स्क्वेअर C स्क्वेअर आर इन AP. बघा काय प्रूफ करायचं ते माहिती पाहिजे. A स्क्वेअर B स्क्वेअर C स्क्वेअर आर इन दी AP, म्हणजे त्याचा अर्थ काय, AP केव्हा असतो, ज्यावेळेस त्यांच्यातला डिफरन्स सेम असतो त्यावेळेस AP असतो. ठीक आहे, म्हणजे B स्क्वेअर मायनस A स्क्वेअर. ओके, काय प्रूफ करायचं बघा, B स्क्वेअर मायनस A स्क्वेअर डिफरन्स असा काढतो ना, इज इक्वल टू, ह्यांच्यातला पण डिफरन्स सेम पाहिजे. जर सेम असेल तर ते AP असणार, दॅट इज C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर. ठीक आहे, A स्क्वेअर इकडे शिफ्ट करा, सॉरी C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर येणार, B स्क्वेअर इकडे शिफ्ट करा आणि हे इकडे शिफ्ट करा, म्हणजेच काय येणार, B स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इक्वल टू, हे तिकडे शिफ्ट करा, म्हणजेच काय येणार, C स्क्वेअर मायनस सॉरी प्लस A स्क्वेअर. हे किती झाले, ट्वाइस ऑफ B स्क्वेअर इक्वल टू C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर, दॅट इज B स्क्वेअर इक्वल टू C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर डिवाइड बाय 2. म्हणजे तुम्हाला हे प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, प्रूफ करायचं काय ते समजलं ना, तर तुम्हाला हे सॉल्व करता येईल. ठीक आहे, समजतंय का, AP म्हणजे हे असतं, डिफरन्स सेम असेल तर AP असेल. ठीक आहे, बघा आता काय काय दिलं तुम्हाला याच्यामध्ये, इन ट्रायंगल ABC if cot A cot B cot C आर इन AP. ठीक आहे, जे गेल्या वर्षी जो क्वेश्चन होता रिव्हर्स होतं, हे वर होतं हे खाली होतं, ह्याला AP मध्ये आणायचं होतं. ठीक आहे, क्वेश्चन बघा कसे चेंज विचारू शकतात तुम्हाला. आता हे गिवन दिलंय, आता हे काय विचारलंय, आर इन AP मध्ये विचारलं म्हणजेच काय, कॉट B ह्यांच्यातला जो डिफरन्स आहे तो सेम असणार आहे AP म्हणजे. ठीक आहे, म्हणजे कॉट B मायनस कॉट A इक्वल टू कॉट C मायनस कॉट B. ठीक आहे, कॉट B मधून कॉट A मायनस केलं, कॉट C मधून कॉट B मायनस केलं. आता काय करणार, हे इकडे शिफ्ट करा, मायनस कॉट B इकडे आलं प्लस होणार, कॉट B प्लस कॉट B इक्वल टू, ते तिकडे शिफ्ट करा, कॉट C मायनस हे तिकडं म्हणजे प्लस होणार, हे मायनसचं प्लस होणार, कॉट A. ठीक आहे, हे ट्वाइसच होणार, कॉट B इक्वल टू कॉट C प्लस कॉट A. आणि जे कॉटचं जे कन्वर्ट आहे ते साइन कॉस मध्ये करा. बघा आता कसं करणार, ट्वाइस ऑफ कॉस B अपॉन साइन B. ठीक आहे, इक्वल टू कॉस C अपॉन काय ना, कॉस अपॉन साइन असतं, साइन C प्लस कॉस A अपॉन कॉस सॉरी साइन येणार, साइन A. ठीक आहे, आता बघा प्रोजेक्शन रूल माहिती आहे तुम्हाला, प्रोजेक्शन रूलची व्हॅल्यू इथं पुट करा. ठीक आहे, बघा आता 2 इन ब्रॅकेट मध्ये कॉस B ची व्हॅल्यू काय, C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर, C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन 2AC CA लिहा डिवाइड बाय, इकडे व्हॅल्यू काय, साइन B ची व्हॅल्यू काय,
साईन बी इथून काढू शकतो बघा, साईन बी दॅट इज बी के लिहायचं तिथं, खाली काय लिहिणार बी के इक्वल टू पुढं कॉस सी ची व्हॅल्यू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab इन ब्रॅकेटमध्ये साइन सी आहे तर काय लिहिणार, साइन सी कुठे येत आहे, सी के लिहायचं तर खाली सी के प्लस कॉस ए ची व्हॅल्यू काय वर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन आपण काय लिहिणार 2bc डिवाइड बाय साइन ए ची व्हॅल्यू काय, साइन ए ची व्हॅल्यू आहे ए के, इथे येणार ए के बघा आता इथं 2 आणि 2 कॅन्सल, आता हे मल्टिप्लाय इथं होणार, ओके ह्यांचं मल्टिप्लिकेशन इथं होणार, ठीक आहे, म्हणजेच काय काय येणार इथं सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए बी सी आणि के येणार, ठीक आहे, ए बी सी अँड के येणार इक्वल टू हा ह्याच्या पुढे इक्वल टू लिहिता, ठीक आहे. आता व्हॅल्यू काय काय राहणार बघा, इथं पण 2ab c k येणार, 2bc a k येणार, ठीक आहे, दोन्ही व्हॅल्यू सेम आहे, दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, मी त्याला एकदाच लिहितो, ठीक आहे, एकदाच लिहिणार 2abc k. आता ह्याच्यामध्ये काय काय राहणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, ओके, आणि इथं प्लस आहे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, बघा काय काय कॅन्सल, हे कॅन्सल, अजून सी स्क्वेअर गेट कॅन्सल, अजून काय काय कॅन्सल होते का, नाही सध्या तर काय होत नाही कॅन्सल, हां 2 ओके 2 खाली मल्टिप्लाय होणार, हां पहिल्या एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या नंतर लगेच सांगतो, ओके रफ करतो, इकडची पण रफ करतो, काय काय येणार आता ही व्हॅल्यू तशीच सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए बी सी के इक्वल टू काय राहिलं बी स्क्वेअर दॅट इज 2b स्क्वेअर अपॉन 2abc के, बघा हे 2 आणि 2 कॅन्सल, abc के आणि हे abc के, ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल पूर्ण, ठीक आहे, ही पूर्ण टर्म कॅन्सल, राहिलं काय मग इथं सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर, ठीक आहे, झालं एकच, आता 1-2 स्टेप मध्ये आन्सर येऊन जाईल, मायनस बी स्क्वेअर आहे तिकडे गेला प्लस बी स्क्वेअर, तिथे गेला का ना ट्वाइस ऑफ मायनस आहे तिकडे गेला प्लस दॅट इज ट्वाइस ऑफ बी स्क्वेअर, ओके 2 मध्ये डिवाइड ला नाही तर डिवाइड बाय 2 दॅट इज बी स्क्वेअर, हेन्स प्रूफ, ठीक आहे, हेन्स प्रूफ, ठीक आहे, अशा प्रकारे करायचं होतं, एकदम इझी आहे, फक्त हे रूल माहिती पाहिजे होते, ह्याच्यामध्ये रूल माहिती असते तर सॉल्व करताय, ठीक आहे. Now question number 8-1 काय दिलंय, इन ट्रायंगल ABC if A cos A equal to B cos B, हे गिवन दिलं तुम्हाला A cos A equal to B cos B, ठीक आहे, then prove that the triangle is a right angle, म्हणजे एक तर तुम्हाला 90 डिग्री दाखवायचे किंवा or an isosceles triangle, isosceles triangle ची कंडिशन काय असते, 2 sides are equal, जर 2 साइड इक्वल येत असेल समजायचं तो ट्रायंगल आयसोसेलेस ट्रायंगल आहे, ठीक आहे. हा पण त्याच्याआधी तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की ए अपॉन साइन ए, आता हे फ्लिप केलं, आता पण जे काही 2 क्वेश्चन झालेत ते रिव्हर्स प्रोसेस मध्ये होते, ठीक आहे, बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी इक्वल टू काय नाही इथं के, मग आता मला इथं सांगा एच्या जागी काय येणार, ए तसंच ॲज इट इज साइन ए ने केला मल्टिप्लाय करा दॅट इज के साइन ए इंटू कॉस ए इक्वल टू बीच्या जागी काय येणार साइन के इंटू साइन बी, ठीक आहे, हे याला मल्टिप्लाय केलं ना, आता काय येणार कॉस बी, ओके, के आणि के कॅन्सल, हां ह्याला 2 ने मल्टिप्लाय करा, ह्याला 2 ने मल्टिप्लाय करा, म्हणजेच काय येणार 2 साइन ए इंटू कॉस ए इक्वल टू 2 साइन बी इंटू कॉस बी, 2 ने का मल्टिप्लाय केलं, कारण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, कोणता फॉर्म्युला दॅट इज साइन 2a चा फॉर्म्युला आहे, हा साइन 2b चा फॉर्म्युला आहे, ठीक आहे,
हे इकडे आलं म्हणजेच मायनस होणार, साइन 2a मायनस साइन 2b. ठीक आहे, काय तर इक्वल टू 0. हां, जर दोन्ही फंक्शन साइन साइन असतील आणि मध्ये प्लस असेल तर फंक्शन 2 साइनने स्टार्ट होणार. ठीक आहे, जर मध्ये प्लस असेल, दोन्ही फंक्शन साइन साइन आहेत तर फंक्शन साइनने स्टार्ट होणार, 2 साइनने. जर दोन्ही फंक्शन साइन आहेत मध्ये मायनस आहे तर फंक्शन कॉसने स्टार्ट होणार. ठीक आहे, म्हणजेच काय येणार 2 कॉस 2a प्लस 2b अपॉन 2. ठीक आहे, हे दोघांची ॲडिशन डिवाइड बाय 2 इंटू साइन घ्यायचा आता, साइन 2a मायनस 2b अपॉन 2 इक्वल टू 0. ठीक आहे, 2 कॉमन काढला, 2 कॉमन काढून कॅन्सल केला. ठीक आहे, 2 कॉमन काढला, कॅन्सल केला, राहिलं काय मग आता इथं, दॅट इज इथं काय राहणार 2 कॉस a प्लस बी, इथे येणार a प्लस बी इंटू पुढं काय येणार साइन a मायनस बी, साइन a मायनस बी इक्वल टू 0. ठीक आहे, पण आपण एक स्टार्टिंगला शिकलेलो आहे, काय शिकलेलं आहे याच्यामध्ये a प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय, दॅट इज 180 असतं. ठीक आहे, a प्लस बी सी तिकडे शिफ्ट करा, मायनस सी होणार आणि दोन्ही फंक्शनला कॉस लावा, कारण इथं कॉस आहे ना, इथं कॉस लावा, इथं कॉस लावा. हां, कॉस पाय मायनस सी म्हणजे अँगल बघा, इथं पाय असतो. ठीक आहे, पाय मायनस करतो, इथं कॉस असतो का, नाही. मग त्यावेळेस कॉस डिवाइड बाय 2 आहे का, नाही. म्हणजे डिवाइड बाय जर 2 नसेल तर कॉसचा कॉसच राहणार. ठीक आहे, म्हणजेच काय ह्याच्या जागी काय ना कॉसच्या कॉसच्या जागी कॉसच येणार. जर डिवाइड बाय 2 असलं असतं तर कॉसच्या जागी साइन आलं असतं. ठीक आहे, म्हणजेच काय ना कॉस अँगल काय इथं सी. हां, इथं पण कॉस येतं का इथं सेकंड क्वाड्रंटमध्ये, नाही येत, मध्ये निगेटिव्ह साइन म्हणजे निगेटिव्ह कॉस सी येणार. ठीक आहे, म्हणजे मी लिहिताना कसं येणार इथं, दॅट इज 2 कॉस पाय मायनस सी लिहिणार. ठीक आहे, 2 कॉस पाय मायनस सी इंटू साइन ए मायनस बी इक्वल टू 0. 2 हां कॉस पाय मायनस सी दॅट इज मायनस येणार, मायनस कॉस सी येणार इंटू साइन ए मायनस बी इक्वल टू 0. हां, -2 तिकडे डिवाइडला द्या म्हणजे ते काढून टाका, दॅट इज काय येणार कॉस सी इंटू साइन ए मायनस बी इक्वल टू 0. पहिले एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या, त्याच्यानंतर सांगतो काय करायचं. काढलं बघा, नेक्स्ट इझी आहे, असेच प्रश्न विचारतात तुम्हाला बोर्डाला. ठीक आहे, जे काही थेरॉटिकल पार्ट आहे ते जास्त चान्सेस आहेत तुम्हाला येण्यासाठी. ठीक आहे, आता ही टर्म याच्यासोबत घ्या 0, कॉस सी इक्वल टू 0 और साइन ए मायनस बी, साइन ए मायनस बी इक्वल टू 0. ठीक आहे, कॉस सी कॉसच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 0 येते, दॅट इज पाय बाय 2 ला. ठीक आहे, कॉस पाय बाय 2 बरोबर ना, कॉस 90ला काय येतं व्हॅल्यू 0 येतं, म्हणजे आपण लिहू शकतो याला 0च्या जागी इथं. ठीक आहे, म्हणजेच काय येतं कॉस कॉस गेट कॅन्सल, सी इक्वल टू पाय बाय 2. ठीक आहे, म्हणजे एक अँगल 90 डिग्री आला म्हणजे तो ट्रायंगल मे बी राईट अँगल ट्रायंगल असेल. ठीक आहे, दिस ट्रायंगल विच वन ए बी सी इज राईट अँगल ॲट सी. ठीक आहे, सी ला राईट करतोय म्हणजेच काय ट्रायंगल इज अ राईट अँगल, काढलं प्रूफ केलेलं आहे ना. और साइन ए मायनस बी इक्वल टू साइन कोणत्या अँगलला व्हॅल्यू 0 येते, साइन 0लाच व्हॅल्यू येते. ठीक आहे, साइन साइन गेट कॅन्सल, ए मायनस बी इक्वल टू 0, अँगल ए मायनस बी तिकडे गेला प्लस बी. ठीक आहे, ही कंडिशन म्हणजे 2 साइड्स आर इक्वल, 2 साइड आपण इक्वल दाखवलेला आहे. ठीक आहे, जर अशी कंडिशन आली तर समजायचं ट्रायंगल मे बी आयसोसेलियस ट्रायंगल इज आयसोसेलियस ट्रायंगल. ठीक आहे, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे बोर्डाच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, विचारू शकतात 3 किंवा 4 मार्क्सला, म्हणजे डिपेंड करतो क्वेश्चन कुठे टाकलाय, क्वेश्चन नंबर 3, 4 कशामध्ये टाकलाय त्याच्यावर. ठीक आहे, टेक स्क्रीनशॉट.
नाव क्वेश्चन नंबर 9 बघा. विथ युजल नोटेशन प्रूव्ह दॅट 2bc इन ब्रॅकेटमध्ये bc cos a प्लस ac cos b प्लस ab cos c इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. ठीक आहे. खूप इझी क्वेश्चन आहे. बघा कसं आहे, ह्याच्यामध्ये ते LHS घ्यायचं आहे तुम्हाला. LHS काय, ट्वाइस ऑफ bc मल्टीप्लाय बाय bc cos a प्लस ac cos b प्लस ab cos c. ठीक आहे. नाव 2bc इन ब्रॅकेटमध्ये bc ॲज इट इज. हां, cos a ची व्हॅल्यू काय, ही व्हॅल्यू पुट करा, b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर डिवाइड बाय ट्वाइस ऑफ bc. ठीक आहे. प्लस ac cos b ची व्हॅल्यू काय, ही व्हॅल्यू आहे तिथं पुट करा आता, c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ ca. ठीक आहे. प्लस ab ॲज इट इज. cos c ची व्हॅल्यू काय, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर डिवाइड बाय ट्वाइस ऑफ ab. ब्रॅकेट कंप्लीट. बघा 2bc bc 2 कॅन्सल नाही होणार, ac गेट कॅन्सल, ab गेट कॅन्सल. आता ह्या 2bc नी आतमध्ये मल्टिप्लाय करा, म्हणजे काय काय येणार बघा आता, ट्वाइस ऑफ bc इन ब्रॅकेटमध्ये काय काय येणार त्याच्यात, इथे ट्वाइस ऑफ bc दिलेलं ना. ठीक आहे. हे कॅन्सल झालं, हे पण कॅन्सल झालं, हे पण कॅन्सल. आता राहिलं काय काय बघा आता त्याच्यात, b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. ठीक आहे. पुढं प्लस c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. पुढं नेक्स्ट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर. ही व्हॅल्यू राहिली. आता काय काय येणार, ह्याच्यामध्ये काय काय कॅन्सल होईल, b स्क्वेअर गेट कॅन्सल, c स्क्वेअर ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कॅन्सल, मायनस a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर गेट कॅन्सल. राहिलं काय मग इथं येणार ट्वाइस ऑफ bc. एक मिनिट मला चेक करू दे आन्सर, क्वेश्चन चेक करू दे, कारण इथे bc दिलं ना. क्वेश्चन काय ह्याच्यात, ओके इथं 2 आहे फक्त. ओके, क्वेश्चन मध्ये काय दिलं, इथं 2 दिलेला आहे, इथं फक्त 2 दिलेला आहे. म्हणजेच काय होणार, हा 2 आतमध्ये जाणार, म्हणजे 2 आणि हा 2 गेट कॅन्सल होणार. बघा कसं कॅन्सल होणार. ठीक आहे. एक स्टेप मी हे रफ करतो. बघा थोडं जर मिस्टेक झालं तर पूर्ण चुकू शकतं याच्यात. म्हणजे इथं काय काय येणार आता, 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, ट्वाइस ऑफ b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर डिवाइड बाय 2. ठीक आहे. 2 आणि 2 कॅन्सल, प्लस 2 इथं मल्टिप्लाय होणार, c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन 2 प्लस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर. 2 येणार, हा 2 त्याला पण मल्टिप्लाय होणार, दॅट इज काय नाही तर 2 गेट कॅन्सल. आता राहिलं काय काय मग, b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर. b स्क्वेअर कुठे आता काय काय कॅन्सल होणार, हा b स्क्वेअर कॅन्सल, c स्क्वेअर a स्क्वेअर आणि a स्क्वेअर. राहिलं काय काय मग आता, दॅट इज c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर b स्क्वेअर, म्हणजेच a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर राहिलं, दॅट इज RHS. ठीक आहे. हेच प्रूफ करायचं होतं, फक्त क्वेश्चन मी चुकीचा लिहिला होता, पण नंतर नाही तर चेंज केलं, म्हणजे 2 इंटू दिस टर्म. ठीक आहे. म्हणजे 2 कॅन्सल होणार, नाही तर एक्स्ट्रा काय लिहिलं ते कॅन्सल होणार नाही. ठीक आहे. वेगळंच आन्सर आहे, ते टेक स्क्रीनशॉट.